आम्ही आत्ता वरंधळमाळ्यात आलेलो आहे आणि आज आमच्याकडे काय प्रोग्राम आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. त्यामध्ये कलर टाकून पीठ मळून घेतले छान आणि त्याचे असे मस्त दिवे बनवले, त्यात वाती ठेवले, 33 दिवे बनवले मस्त. आपल्या अणूचा पराठा तयार होतोय आणि आतूचा दिवा तयार होतोय. तोपर्यंत काय काय डेकोरेशन केलंय त्याचा व्हिडिओ दाखव. त्याच्यात त्यांना वाट पण टाकली येलो कलरची, दिवा ग्रीन कलरचा आहे. आवरा पटकन ड्रेस घालायचे तुम्हाला, पटकन आवरा. हा, मेकअप करायचा आहे ना, ड्रेस चेंज करायचा आहे. तोपर्यंत काय काय डेकोरेशन केलंय त्याचा व्हिडिओ दाखवते. काय करायचंय, खेळायचंय तुला? हा, आणि मग काय करायचं आणि नंतर स्नेहल आणि प्रियाचं डेकोरेशन करायचं चालू होतं. स्नेहल डेकोरेशन करत होती आणि प्रिया डेकोरेशनसाठी काय काय साहित्य लागते ते आणून देत होती. मम्मीकडे आणि माझ्याकडे चिल्ड्रन पार्टी सांभाळायची ड्युटी होती. कमी साहित्यामध्ये छान असं डेकोरेशन केलं होतं. असे डेकोरेशन तुम्ही अन्नप्राशनच्या प्रोग्राम आणि केळवणसाठीही करू शकता. प्रियाने एक बाजूला चहा ठेवलाय, मिसळ बनवली आहे. ताई, मिसळचा कलर बघा कसा झाला, छान वाटतोय का? मस्त वाटतंय. थोडीशी कोथिंबीर टाकली ना छान वाटेल. थोड्या उकळी आली ना मग तरी येईल त्याला. आपल्या अणूने छान असा पराठा बनवलाय, मस्त छान झालाय बरं का अणू, मस्त झालाय. कोणाला बनवला बाळा? कन्यापूजनचा प्रोग्राम आहे आज, त्याच्यासाठी छान असं डेकोरेशन केलेलं आहे. खाली एक चौरंग ठेवलेला आहे, त्याच्यावर औक्षण करण्यासाठी ताट ठेवलेलं आहे आणि बाजूला असे दिवे ठेवले. आता कन्यापूजनची तयारी. हे बघ छान असे आदूचे दागिने बघ सर्व, आणि हे दिवे स्नेह मामीने केले बरं का. छान असे दिवे तयार केले. आदूचा छान असा ड्रेस, अनारसे आणि छोटंसं असं डेकोरेशन. प्रिया झाला भात? हा, काय होतोय ताई? कोणते मसाले टाकता तुम्ही? आता आपण नवीन आगरी कोळी मसाला बनवलाय ना, खूप छान झालाय अगं. अच्छा. हा, तो व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही भाज्यांसाठी वापरते ना मी. टेस्ट खूप छान झाली. हा, आपला घरचा आहे. हा हा, काळा मसाला. काळा मसाला. आणि तिकडे तो आगरी कोळी मसाला आहे ना, त्या हा, आगरी कोळी मसाला पूर्ण टाकता का? एक चमचा. एकच चमचा. हा, जर पाहिजे तर नुसतं आगरी कोळीतही चालतो किंवा मग नुसत्या काळ्या मसाल्यातही चालतो. टाकू का मग? टाक, एक चमचा. ड्रेस बघा किती छान आहे, मस्त आहे. काय बघा, आयशू दीदीला दाखव ड्रेस. विचार कसा दिसतो, विचार बाळा तिला. आणू चार, मग तुला कोणता आवडतो? एवढे ड्रेस आहे तुला जॉकेट? बापरे, मग एक आण ना मला त्याच्यातला, तुला जो आवडतो तो आण. हा, डेकोरेशनही पूर्ण झालं आणि कार्यक्रमाची तयारी झाली होती. बिचारी आमची आरू झोपेची वेळ झाली होती, त्याच्यामुळे ती रडत होती थोडीशी. चल पुढे, आणू पुढे, आणू पुढे, आणू पुढे, अरू 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 अरू. चला 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 चला, मला काय वाटत करू काय चाललंय म्हणून काही कळत नाही. काय चाललंय?
ते रे पण ते पोराला मला सांगितलं तसं आरू आरू हस बरं एकदा. आरू आम्हाला वाटलं ड्रेस हेवी आहे म्हणून आम्ही तिचा ड्रेस चेंज केला. आरूचे कन्यापूजन झाले, त्याच्यानंतर आपल्या आदूचे कन्यापूजन केले आणि आपला हिरो दादू बघा किती छान बघतोय, कार्यक्रमाचा एन्जॉय घेतोय. फोटो काढायच्या टायमाला भेट दिली. आता काय करायचं असं? आता डोक्याला गंध लाव. ती घाबरली ते रे. म्हणून बरं. नाही गरम झालं तिला त्या दिव्यांच्या आणि ना गरम झालं नाही, तो त्याच्यात ड्रेस लय घालतोय. तिने बाहेर करून. घालायलाच नाही पैसेच वसूल अरे मग ती घ्यायचेच नाही ना. आता तिने नाही केली म्हणलं हिच्यावर करू ती तशी हे असंच होतं. त्याच्यापेक्षा रडायचं. आणि आमचा अथर्व रुसून बसला होता. सर्वात अगोदर आम्ही त्याला चेंज करायला लावलं होतं. छान असा तो रेडी झाला होता, परंतु आमचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. त्याला वाटले सर्वांचेच ऑप्शन करतात आणि माझे का नाही करत म्हणून तो रुसून बसला होता. फोटोसाठी पोजही देत नव्हता आणि हसतही नव्हता. घे वाळू. हा, जाऊ दे. लाव ते शाल दे, लाव. हा, बरोबर झालं, बरोबर झालं. हे असते. हे पुसू नको, आता इकून एक लाव म्हणजे मग बरोबर होईल. हा, म्हणजे मग बरोबर होईल. काय नाही. अरे वा, 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 वा. हे बघ, हे बघ, हे बघ. हा, धर. चटका बसला. अरे वा. आणि मोठ्या पाणी दाखव. हा, दाव, सुरक्षित होता म्हणून. एकत्र बसलोय आम्ही. आम्हाला मामाच्या घरची खूप आठवण येते. मामाच्या घरी आपण गोळी करून बसायचं. छान वाटतंय. किती तुम्ही मामाच्या घरी आलेले आहे, तुम्हाला कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. Thank you.